जागतिक अनिश्चिततेमुळे नरेंद्र मोदींनी देशवासियांना महत्त्वाची आवाहनं केली आहेत। दरम्यान यानंतर मंत्र्यांकडनं त्याचं पालन केलं जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर मंत्र्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करायला सुरुवात केली, तर अनेक नेत्यांनी त्यांच्या ताफ्यातली वाहनं कमी केली आहेत। दुसरीकडे अनेक मंत्री हे मंत्रालयापर्यंत पायी चालत आलेले आहेत। पाहूयात। हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। मोदींचं आवाहन, महाराष्ट्र इन ॲक्शन। नरेंद्र मोदींनी इंधन बचतीचं आवाहन केल्याच्या नंतर महाराष्ट्रातले नेते इन ॲक्शन पाहायला मिळत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्यात। दुसरीकडे सत्ताधारी नेत्यांनी देखील नियमांचं पालन करायला सुरुवात केली आहे। मोदींनी केलेल्या आवाहनानंतर एकनाथ शिंदे त्यांच्या इलेक्ट्रिक कारनं विधान भवनात पोहोचले। भारतावर असलेलं संकट दूर करण्यासाठी सर्वांनी मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं। उद्योगमंत्री उदय सामंत देखील इलेक्ट्रिक कारनं मंत्रालयात आलेत। दरम्यान यावेळी उदय सामंतांच्या पूर्ण ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश होता। जेवढ्या आवश्यक गाड्या आहेत तेवढ्या ताफ्यामध्ये आहेत, बाकी गाड्या कमी झालेल्या आहेत। त्यामुळे डिझेल पेट्रोलची बचत करणं हे प्रधानमंत्री महोदयांनी देशहिताचं, राष्ट्रहिताचा जो निर्णय घेतलेला आहे, त्यांनी जो अपील केलेला आहे, आवाहन केलेलं आहे, त्याला देशातल्या सगळ्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे। महाराष्ट्रातल्या लोकांनी देखील त्याला प्रतिसाद दिला पाहिजे। ते एकनाथ शिंदे साहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी इव्हीतनं फिरायला सुरुवात केली। आमची देखील शिवसैनिक म्हणून जबाबदारी आहे, मंत्री म्हणून, की आपल्या नेत्यानं जर अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे तर आपण देखील घेतली पाहिजे। आणि म्हणून माझ्या ताफ्यामध्ये म्हणजे माझ्या सिक्युरिटीच्या धरून 4च गाड्या आहेत आणि पूर्वीच्या ज्या गाड्या होत्या त्या सगळ्या आम्ही बंद केलेल्या आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देखील मोदींच्या आवाहनानंतर बसनं प्रवास केला, तर गडकरींच्या ताफ्यात 50% कपात करण्यात आली आहे। नितीन गडकरींनी बसमधून प्रवास करत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गाची पाहणी केली आहे। सध्याच्या कठीण स्थितीमध्ये आपल्याला एकंदरीत ही परिस्थिती बघता बचत केली पाहिजे असं प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलं आणि त्या दृष्टीने मी पण आज ठरवलं की ताफा कमीत कमी वाहनं ठरवली आणि त्याच्यातून आज प्रवास करतो। मोदींच्या आवाहनानंतर काही मंत्र्यांनी बसनं प्रवास केला, तर काही मंत्री थेट पायी चालत गेल्याचं दिसलंय। मंत्री अतुल सावे मंत्री निवासस्थानापासून ते मंत्रालयापर्यंत पायी चालत गेलेत, तर नितेश राणे देखील पायी चालत मंत्रालयापर्यंत पोहोचले होते। आदरणीय पंतप्रधानांनी देशा हितासाठी कुटुंब प्रमुख म्हणून काही अपील केलेलं आहे, तर आपली ही नैतिक जबाबदारी असते की आपण ही सकारात्मक पद्धतीने त्याला प्रतिसाद दिला पाहिजे। अनेक वेळेस मी पायी मंत्रालयात आलेलो आहे, कारण की गाडी पुढे जाऊन फिरून येईपर्यंत मी वर पोचलेलो असतो। आणि आता तर जे आव्हान दिलं आहे त्याच्यामुळे 100% आम्ही मंत्रालयात चालतच येऊ असं आम्ही ठरवलेलं आहे। तर दुसरीकडे राज्य सरकारनं राज्यभरात बाईक रॅली, वाहन मिरवणुका आणि वाहन ताफ्यांवर बंदी घालणारे 19 कलमी काटकसरीचं परिपत्रक जारी केलंय। जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर हे परिपत्रक जारी करण्यात आलंय। परकीय चलन वाचवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करावेत, शासकीय अधिकाऱ्यांनी नवीन दौऱ्याची आखणी करू नये, दैनंदिन वापरासाठी इलेक्ट्रिक वाहनं वापरावीत, कार्यालयीन कामासाठी नियोजित स्थळांना भेटीसाठी कमीत कमी वाहनं वापरा, अधिकाऱ्यांनी एकत्रित दौरा करताना कार पुलिंगद्वारे प्रवासाचं नियोजन करा, कार्यालयीन कामासाठी आवश्यकतेनुसार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरा, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातील 1 दिवस मेट्रो, लोकल किंवा बसनं प्रवास करा, कार्यालयीन वेळ संपल्यावर दिवे, संगणक, AC बंद ठेवा, बाईक रॅली आणि वाहन मिरवणुकांवर बंदी घालावी। मोदींच्या आवाहनानंतर सरकारनं परिपत्रक जारी केलंय, तर दुसरीकडे मंत्र्यांनी देखील इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करायला सुरुवात केली आहे। अनेक जणांनी त्यांच्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्यात, त्यामुळे मोदींनी केलेल्या आवाहनाला सर्व स्तरातनं चांगला प्रतिसाद मिळतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।